भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत. मग कोणी असू द्यात, तू शत्रू असू द्यात नाही तर मित्र असू द्यात. द्वेष भावनेने काय होतं माहिती, गवताची पिंड ही अशी आणि ती जर पेटवली तर वरी एखादं झाड असल्यानंतर त्याला हाळ लागणं म्हणतात. त्याला हाळ वर नंतर लागते पण अगोदर खालची जमीन करपते. तसं ज्याच्याबद्दल द्वेष करतात त्याला नंतर हाळ लागते पण अगोदर तुमच्या अंतःकरणालाच ती पोळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाणीवपूर्वक कुणाचा द्वेष मत्सर न करता सगळ्याबरोबर माणसाने प्रेमाने राहावं. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान, त्याच्यानंतर नामदेव महाराज म्हणजे भक्ती, एकनाथ महाराज म्हणजे शांती, तुकोबाराय म्हणजे वैराग्य, निवळोबाराय म्हणजे गुरुभक्ती आणि संत श्रेष्ठ श्री सावता महाराज म्हणजे प्रेम. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला. विठ्ठला विठ्ठला. प्रेमाचं रूप म्हणजे सावता महाराज इथं. म्हणून नामदेव महाराजांनी वर्णन केलं, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार माळ्या घरी, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर ओ प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. सावता महाराज म्हणजे प्रेमाचे सागर इथं. मग कधी कधी ज्ञानालाही थोडासा अहंकार येतो, नामालाही येतो. म्हणून ज्ञान आणि नाम यांचा कमी झालेला अहंकार प्रेमाच्या सागराकडे गेल्याशिवाय कमी होणार नाही. म्हणून कृपेचा सागर असलेल्या पांडुरंगाने हे दोन सागर बरोबर घेतले आणि चौथ्या महासागराकडे ते गेले. आता कोणचे चार महासागर आहेत? देव म्हणजे तुका म्हणे हातो कृपेचा सागर. देव कृपेचे सागर आहेत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा ज्ञानेश्वर ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर ज्ञानाचा पांडुरंग परमात्मा कृपेचे सागर, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे सागर, नामदेव महाराज भक्तीचे सागर आणि सावता महाराज प्रेमाचे सागर. ह्या दोन समुद्राला घेऊन, सागराला घेऊन कृपेचा महासागर असलेला पांडुरंग परमात्मा आरणला सावता महाराजाच्या मळ्यामध्ये गेले. तर देव ह्यांना घेऊन गेले, पण तसे नाही गेले. ह्यांना मागं ठेवलं आणि देव पळत पळत पुढे गेले. आणि शेतात कांदा मुळा भाजी आवकी विठाबाई माझी म्हणणारे सावता महाराज खुरपीत होते. तर देव काय म्हणले त्यांना? देव म्हणे सावत्या लपवी मजला, उशीर बहु झाला येईल चोर. अरे पाठीमाग माझ्या चोर लागले, चोर. आता ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज चोर आहेत होय, पण देव म्हणतो की माझ्या माग चोर लागलेत. आता मला वाटतं म्हणणारा तरी चोर आहे बाबा, त्यांनी तरी गोकुळात चोऱ्या केलेल्या. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. माझ्या पाठीमाग चोर लागलेत म्हणले देव. लपा कुठं तरी म्हणले मग सावता महाराज. तर कुठं लपा? सगळीकडं तोच भरलेला भरला घनदाट हरी दिशे, त्याला कुठं लपवा? देवाने इकडं मका पाहिली, तिकडं भेंडी पाहिली, मिरची पाहिली. नाही नाही म्हणले आता मी कुठंच लपू शकत नाही. मग लपावया स्थान नसे तुझे आण. जागा नाही म्हणले देवा, तर तुम्हाला मी लपितो. खुरप्याने आपलं पोट फाडलं सावता महाराजांनी आणि देवाला पोटात लपवलं. याचा अर्थ असा आहे, देव कुठंच सामावल्या जात नाही, पण ज्याचा अंतकरण प्रेमाचं आहे तिथं देव लपल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 लपावया स्थान नसे तुझे आण. उदर फाडून लपविला, पोटात लपवलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आले मागून. तर तिथपर्यंत पावलाचा माग होता, तिथून पुढे देवाचे पावलंच नव्हते. म्हणले कुठे आहेत देव? सावता महाराज म्हणले आता चोर माग लागलेले हे चोर आहेत. आणि देवाला पोटात लपवलं याचा अर्थ अंतकरणात लपवलं. आणि तिथं गेल्यावर देव सावता महाराजाच्या प्रेमात न्हाऊन निघत होते. कारण देवाला सगळे प्रेम मागतात, पण देवाला कुणीच प्रेम देत नाही. सावता महाराजांनी पोटात लपवलं, पण पितांबराचा भाग थोडा बाहेर राहिला होता. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज म्हणले देव तर इथं इथं, बाहेर काढले देव. आता खरं सांगा, पोटातून जो मुलगा बाहेर येतो त्याची ज्याच्या पोटातून आला ती त्याची आई असते का नसते? खरं बोला, आई असते. इथं देवाला प्रेम देण्यासाठी सावता महाराज माझ्या पांडुरंगाची आई झाली, राजा आई झाली. लक्षात घ्या. आणि कशी आई झाले? तर प्रभू रामचंद्राला कौसल्या मातेने जन्म दिला, पण लहान अवस्थेत दिला. लहान होते त्यावेळेस ती. आणि